तर महाराष्ट्रात सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर एफडीएनं बंदी घातली आहे। यानंतर पाव किलो, अर्धा किलो आणि 1 किलोच्या तेलाच्या पिशव्यांची मागणी दुकानदारांकडून करण्यात येते। एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मुंबईमध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुट्या तेलाच्या विक्रीवर बंदी घातलेली आहे। यानंतर बऱ्याचशा दुकानदारांना आणि ग्राहकांची पंचायत झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। बरेच लोक आहेत जे आता पॅकेट तेल या ठिकाणी विकत घेऊ लागलेले आहेत आणि जे सुटं तेल होतं ते सुद्धा बंद करण्यात आलेले आहेत। दुकानदार आपल्या सोबत आहेत। काय नाव आहे तुमचं? माझे नाव राजेश कुमार गुप्ता आहे। इथे सुटं तेल मिळायचं, आता पॅकेटचं तेल तुम्ही विकायला सुरुवात केली आहे, काय म्हणाल? एफडीएने जो निर्णय घेतला त्यानंतर हे सगळं सुरू केलं तुम्ही? नहीं, अभी ग्राहक को थोड़ा समझाना पड़ता है, तो ग्राहक समझ जाता है, ले लेता, अभी पैकेट वाला तेल ले लेते। चांगली गोष्ट आहे। एफडीआयचा जो नियम आहे ते सर्वांना पाळणं केलं पण पाहिजे, है की नाही? जैसे जिसके पास इतना बजट रहता है तो वो इसके हिसाब से छोटा भी पैकेट बनाना चाहिए। अगर पैकेट चल रहा है तो उसके हिसाब से छोटा भी पैकेट बनाना चाहिए और उसके हिसाब से बड़ा भी पैकेट बनाना चाहिए। डायरेक्ट 1 किलो का नहीं बनाना चाहिए, पाव किलो का, आधा किलो का, दोनों जिसके जैसा हिसाब रहेगा उसको वैसे ही लेना पड़ेगा ना। कॅमेरा पर्सन रोहन पवारसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। तर पालघरच्या मासवण येथील अनुदानित आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे। अन्न आणि औषध प्रशासनानं आश्रमशाळेच्या किचनची पाहणी केली आहे। एफडीएने अन्नाच्या गुणवत्तेची तपासणी केली। या पाहणी दरम्यान काही त्रुटी आढळून आल्यानं शाळा व्यवस्थापनाला तातडीनं सुधारणा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। तेल, डाळी, मसाले आणि अन्नधान्यांचे नमुने एफडीएकडून ताब्यात घेण्यात आले असून ते प्रयोगशाळेमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आलेले आहेत। तर पुण्यामध्ये रुपाली चाकणकरांनी द नाइन्स या नावानं हॉटेल सुरू केलं। द नाइन्स बार अँड रेस्टॉरंटचा यात समावेश आहे। 2 दिवसांपूर्वी या हॉटेलचं उद्घाटन पार पडलं। यावेळेला आमदार जयंत पाटील, आमदार सुनील शेळके आणि इतर प्रमुख नेते उपस्थित होते। तर नाशिकच्या गंगापूर रोड परिसरामध्ये रस्ता खचून डंपर अडकल्याच्या घटनेनंतर शहरातील नव्या 31 रस्त्यांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। त्यावर महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी घटनास्थळी जाऊन स्पष्टीकरण दिलं आहे। नव्या रस्त्याखाली 10 प्रकारच्या पाईपलाईन टाकल्या जात असून जुन्या आणि नव्या पाईपलाईनच्या दर्जात मोठा फरक असल्याचं त्यांनी सांगितलं। तर मुंबई गोवा महामार्गावरील सावर्डेमध्ये काँक्रीटच्या महामार्गाला खड्डे पाहायला मिळतात। नव्याने उभारण्यात आलेल्या काँक्रीटच्या रस्त्याला पुन्हा खड्डे पडलेले आहेत। त्यामुळे महामार्गाच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालेत। नव्याने उभारलेल्या रस्त्यावरती वारंवार खड्डे पडत असल्यानं वाहन चालकांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येते। खड्डे कायमस्वरूपी बुजवावेत अशी स्थानिकांची मागणी आहे। तर नाशिकमधील बोरठेंबे ते टिटोली रस्त्यावरती खड्ड्याचं साम्राज्य पाहायला मिळते। 1 किलोमीटरच्या मुख्य रस्त्यावरती टिटोली तहसील कार्यालय, बोरठेंबे फाटा येथे मोठ्या प्रमाणात खड्ड्यामध्ये पाणी साचत असल्यानं अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होते। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी। टिटोली ते बोरटेंबे दरम्यान जे आहे हा 1 किलोमीटरचा रस्ता आणि 1 किलोमीटरच्या रस्त्यात बोरटेंबे फाटा असो, टिटोली असो किंवा तहसील कचेरी असो यांच्यासमोर मोठमोठे खड्ड्यांचे जे साम्राज्य पसरलेले आहे। रात्री बेरात्री खड्ड्यामध्ये पाणी साचल्यामुळे पाण्याचा अंदाज आल्याने ते लहान मोठे अपघात घडतात। तसेच जर आता पाहिलं आपण आहोत बोरटेंबा येथील चौफुलीवर, ही जी चौफुली आहे ही जी राष्ट्रीय महामार्ग आहे त्या राष्ट्रीय महामार्गाला जोडणारी चौफुली आहे आणि या चौफुलीवर जर पाहिले तर मोठ्या प्रमाणात जे खड्ड्यांचे साम्राज्य आपणाला पाहावयास मिळत आहे। अजून तरी शासनास जाग येईल का आणि शासन हे खड्डे बुजवेल का याकडे सध्या तरी जे आहे ते नागरिकांचं लक्ष लागून आहे आणि लवकरच हे खड्डे बुजवण्याची जी मागणी आहे ती नागरिकांकडनं व्यक्त करण्यात येत आहे। शैलेश पुरोहित, TV9 मराठी, इगतपुरी।